23 मार्च रोजी शशीबाला, तिची बहीण सुषमा आणि मेहुणा विक्रम पुन्हा पोलीस ठाण्यात आले. त्याचवेळी इंद्रपालचे नातेवाईकही तिथे उपस्थित होते. त्याचवेळी सुषमाने इन्स्पेक्टर जितेंद्र सिंग यांना काहीतरी सांगितलं. सर, काल रात्री शशीबाला तिच्या खोलीवर होती. रात्री सुमारे 8 वाजता टिंकू तिच्या घरी आला होता. त्याने शशीबालाशी वेगळ्या खोली जाऊन काहीतरी चर्चा केली आणि नंतर तो निघून गेला. तो गेल्यानंतर मी शशीबालाला विचारलं. तेव्हा तिने मला सांगितलं की टिंकू तिला म्हणाला, पोलिसांच्या चौकशीच्या भानगडीत पडू नकोस आणि गपचूप गावी निघून जा. इंद्रपाल स्वतःहून परत येईल. आधी पोलिसांना असं वाटत होतं की इंद्रपाल सोबत टिंकूही बेपत्ता आहे. पण आता हे स्पष्ट झालं होतं की टिंकू कुठेतरी वेगळ्या ठिकाणी राहत आहे. तो नेमका कुठे आहे हे शशीबालाला नक्कीच माहिती असणार. त्यामुळे इन्स्पेक्टर जितेंद्र सिंग यांनी शशीबालाला टिंकूबद्दल विचारलं. पण तिने थेट सांगितलं की तिला माहीत नाही की तो कुठे येते. त्यावेळी पोलीस शशीबालाची चौकशी करत असताना तिची बहीण सुषमा देखील तिथेच होती. अचानक सुषमाच्या फोनची रिंग वाजली. तिने फोन उचलला तर दुसऱ्या बाजूला टिंकू बोलत होता. सुषमाला माहिती होतं की पोलीस टिंकूची चौकशी करू इच्छित आहेत. त्यामुळे तिने आपल्या फोनच्या स्पीकरवर हात ठेवून टिंकूला आपला आवाज ऐकू येऊ नये याची खबरदारी घेतली. नंतर ती हळूच इन्स्पेक्टर जितेंद्र सिंग यांना म्हणाली, सर, टिंकूचा फोन आलाय. इन्स्पेक्टर जितेंद्र सिंग यांनी शांतपणे सांगितलं, बरं, मी काय बोलतोय ते नीट लक्ष देऊन ऐका. त्याला काहीतरी कारण सांगून शास्त्री पार्कमध्ये बोलाव. आणि सुषमाने अगदी तसंच केलं. ती टिंकू सोबत बोलू लागली. टिंकू म्हणाला, सुषमा, मला तुमच्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे आणि कोणाला सांगू नको, माझा फोन येते. सुषमाने उत्तर दिलं, हो ठीक आहे. बरं टिंकू, तू शास्त्री पार्कमध्ये बस स्टॉपवर ये. मीही तिथेच येते. हां, येशील ना? हो हो, मी येतो. इन्स्पेक्टर जितेंद्र सिंग यांनी सुषमाने टिंकूशी काय बोललो हे ऐकलं होतं. त्यामुळे त्यांनी 2-3 पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेतलं आणि सुषमासोबत शास्त्री पार्क बस स्टॉपवर पोहोचले. पोलीस टीम सिव्हिल ड्रेसमध्ये होती. सकाळी साधारण 10:30 वाजता तिथे एक तरुण आला. तो सुषमाशी बोलायला लागला तेव्हा पोलिसांनी त्यालाच टिंकू असावा असा अंदाज घेतला आणि त्याला ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने आपलं नाव टिंकू असल्याचं सांगितलं. पोलीस त्याला घेऊन ठाण्यात आले. पण त्याआधीच शशीबाला ठाण्यातून निघून गेली होती. ती कुठे आणि का गेली हा नंतरचा विषय होता. त्याआधी इन्स्पेक्टर जितेंद्र सिंग यांनी टिंकूकडे इंद्रपालबद्दल विचारणा केली. टिंकू आधी खोटं सांगत राहिला. पण पोलिसांच्या कडक चौकशीपुढे त्याचं खोटं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर त्याने कबूल केलं की त्यानेच इंद्रपालची हत्या केली आणि त्याचं प्रेत एका जंगलात फेकून दिलं. टिंकूने सांगितलं की हत्या 18 मार्चलाच करण्यात आली होती. त्याच्या मृतदेहाला जंगलात टाकून 6 दिवस झाले होते. मृतदेहाला कुठे जंगली प्राणी वगैरे खाऊन टाकले नाहीत ना याची खात्री करण्यासाठी पोलीस टिंकूला सोबत घेऊन त्या जंगलाकडे निघाले. पोलिसांसोबत इंद्रपालचे काका आणि चुलत भाऊ सुद्धा होते. पोलीस त्या जंगलाच्या जवळ यमुना खादर येथे पोहोचले आणि तिथे टिंकूच्या सांगण्यावरून झुडपांमधून प्लास्टिकचं एक पोतं जप्त करण्यात आलं. त्या पोत्याचं तोंड एका दोरीने घट्टपणे बांधलेलं होतं. टिंकूने सांगितलं, इंद्रपालचा मृतदेह ह्याच पोत्यात आहे. इन्स्पेक्टर जितेंद्र सिंग यांनी फोनवरून गुन्हे तपास पथकाला तिथे बोलावलं. गुन्हे तपास पथकाच्या उपस्थितीत जेव्हा त्या पोत्याला उघडण्यात आलं तेव्हा त्याच्या आत दोरीने गुंडाळलेलं आणखी एक पोतं सापडलं. ते पोतं उघडलं असता त्यात एका माणसाचा मृतदेह होता. पण त्या मृतदेहाचं डोकं गायब होतं. डोक्याबाबत टिंकूला विचारलं असता त्याने सांगितलं की डोके प्राण्यांनी खाल्लं असावं. पण ही गोष्ट जितेंद्र सिंग यांना मान्य झाली नाही. कारण जर प्लास्टिकचं पोतं घट्ट दोरीने बांधलेलं असेल तर प्राण्यांनी डोकं कसं खाल्लं असेल? याचा अर्थ टिंकू त्यांच्याशी खोटं बोलत होता.
पोलिसांनी त्याच्यावर कठोर दबाव टाकला असता त्याने कबूल केलं की डोकं पाईपलाईन जवळ खादरमध्ये पाण्याच्या एका खड्ड्यात टाकलंय. पोलीस टिंकूच्या सांगण्यावरून तिथून 1.5 किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी पोहोचले. तिथे गॅस पाईपलाईनजवळ पाण्याने भरलेल्या खड्ड्यात एक प्लास्टिकची पिशवी तरंगताना दिसली. ती पिशवी बाहेर काढण्यात आली असता त्यात एक डोकं आढळलं. सुषमा आणि इंद्रपालच्या नातेवाईकांनी त्याची ओळख इंद्रपालच्या डोक्याप्रमाणे पटवली. पोलिसांनी इंद्रपालचे डोके आणि धड ताब्यात घेऊन पंचनामा करून पोस्टमार्टमसाठी पाठवलं. त्यानंतर ते ठाण्यात परतले आणि इंद्रपालच्या बेपत्ता प्रकरणाला खून करून मृतदेह लपवण्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवला. आता पोलीस हे जाणून घेऊ इच्छित होते की इंद्रपाल आणि टिंकू यांच्यात एवढी घनिष्ठ मैत्री असताना टिंकूने इंद्रपालचे तुकडे का केले? टिंकूने इंद्रपालचा खून नेमका कशासाठी केला? आणि या हत्येमागे शशीबालाची भूमिका किती खोलवर होती? डोकं वेगळं करण्यामागे फक्त भीती होती की पुरावे नष्ट करण्याचा कट? ही हत्या अचानक झाली की आधीच ठरवलेली योजना होती? या सगळ्या प्रश्नांचं थरारक सत्य उघड होईल. संपूर्ण सत्य ऐकण्यासाठी ऐकत रहा या क्राईम स्टोरीचा पुढचा भाग फक्त कथाकार कमलाकर या YouTube चॅनेलवर.